शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आजच्या या ब्लॉगमध्ये सर्व व्ह्यूअर्सचं, सर्व मित्रपरिवारांचं भरपूर स्वागत आहे. आता वाजलेले आहेत 6:45 आणि पूर्ण एकदम अंधार पडल्यागतच झालेलं आहे. किटली घेतलेली आहे, दूध आणायला चाललो. नेहमीप्रमाणे दिसत असेल, पण तिकडे गावाकडे तुम्हाला एकदम ना दुकड दिसत असेल. एकदम अंधार पडल्यागत झाले. सर्दीने एकदम नाक वगैरे जाम झाले. आता दूध घेऊन येऊया. चहा बनवायचा चाललाय. दूध घेऊन आलो. तर मित्रांनो 10 वाजलेले आहेत. थोडासा ब्लॉग लिहिला, टाईप केला, पोस्ट केला आणि खाली आलो. चूल पेटवलेली आहे मस्त. बाहेर वारं मस्त जोरात सुटले, थंडी, त्याच्यामुळे जेवणाची तयारी चालली, त्यामुळे चूल पेटवली. आणि आज इकडे मला थोडंसं काम करायचं आहे. जसं काल बोललो, तिकडे आपल्याला एक पाईप टाकायची आहे, जेणेकरून गोमूत्र वगैरे बाहेर जाईल. आणि इथे जर मिस्त्री वगैरे आले नाही तर आम्हीच कोबा करणार मग. आणि इथे आपल्याला 2 असे मांडगे लावायचे आडवे. कुऱ्हाडवती आहे ती. तर मित्रांनो 11:15 वाजलेले आहेत. जेवायला बसलेलं आहे. मसूर डाळीचं कालवण आहे, चपाती, भात, मस्त बघीन राहणे भात आहे. आई जेवली, तोपर्यंत आई तिकडे काम करते. कसं कापणार होता? मग तेच म्हणत होतं ना मी. लेवल काढायला. कसलं मग कसं येणार की. मित्रांनो आता वाजलेले आहेत 6:30 आणि आपला कोबा फायनली पूर्ण झालेला आहे. आताच मिस्त्री गेले. सर्व कोबा त्यांनी बरोबर त्या कोपऱ्यात ढाळ काढून दिलेला आहे. आणि त्या कोपऱ्यात आपण पाईप पण लावलेले. आणि या मोहरीमध्ये पण थोडासा सिमेंट टाकून घेतलंय माल. आणि आजचं आपलं काम झालेलं आहे पूर्ण. तर टोटल 5 पोती सिमेंट गेलं. 5 एवढ्यासाठी फक्त. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस मित्रांनो एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.